नमस्कार आणि सुस्वागतम. आपणा सर्वांचं साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. साहित्यप्रेमी मंडळाच्या सर्व सभासद भगिनींना आणि तमाम रसिकांना हे सांगताना मला आनंद होतो आहे की साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं यूट्यूब चॅनल आजच्या ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनाच्या निमित्ताने सुरू होत आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की कवयित्री संजीवनी मराठे ह्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. त्यामुळेच आज यूट्यूब चॅनलची सुरुवात त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाने होते आहे याचा आनंद आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या कवी संमेलनामध्ये आपल्यातीलच काही सभासद भगिनी आपल्या रचना सादर करणार आहेत. त्याचा आस्वाद आपण घेऊया, पण तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने मी आमच्या संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला गोखले यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला गोखले साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कैलासवासी संजीवनी मराठे यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. संजीवनी मराठे या आपल्या संस्थेच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांना सुरुवातीपासूनच मंडळाच्या सगळ्याच उपक्रमांमध्ये खूपच रस होता. त्या आपल्या या उपक्रमांना कार्यशाळा म्हणत आणि आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही चालवा ही पुढे कार्यशाळा अशी छोटीशी कविताही त्यांनी केलेली होती. सुरुवातीच्या काळात आपल्या कार्यकारी विश्वस्त मंदा खांडगे यांनी संजीवनी मराठे यांच्या सूचनेवरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वरचित कविता वाचनाची स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याकडून खूपच छान प्रतिसाद मिळायचा. त्यानंतर मराठे कुटुंबियांनी या उपक्रमासाठी भरघोस देणगी दिली आणि आपण त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम करायला लागलो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कविता वाचनाला हे खूप छान व्यासपीठ तयार झालेलं होतं. या स्पर्धेला पहिल्या 3 क्रमांकांना भरघोस बक्षीसही असायची आणि आपण काही वर्ष आपल्या साहित्यप्रेमीच्या दिवाळी अंकातही या कविता छापत होतो. काही वर्षांनी या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं बदललं. शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांसाठी काव्य सादरीकरण या स्वरूपात ही स्पर्धा आपण घ्यायला लागलो. यासाठी त्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. इतकंच नाही तर स्पर्धेच्या दिवशी ते शिक्षक स्वतः येतात आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. हा अनुभव खरोखरीच खूपच छान असतो. यावर्षी कोविड-19मुळे या प्रकारची स्पर्धा आपल्याला घेता आली नाही. त्यामुळे आपण आपल्याच सभासद भगिनींचं कवयित्री संमेलन आयोजित केलेलं आहे. मला खात्री आहे की आपण सगळ्याजणी ह्याचा खूप छान आस्वाद घ्याल. आता यापुढील कार्यक्रमाची सूत्र मी चंचल काळे यांच्याकडे सोपवते. धन्यवाद उज्ज्वलाताई. कवी संमेलनाला सुरुवात होतेच आहे, पण ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या देणगीमधून हा कार्यक्रम होत असतो. तर संजीवनीताईंविषयी थोडक्यात माहिती देत आहे संस्थेची सहकार्यवाह वैशाली मोहिते. नमस्कार, मी वैशाली मोहिते, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेच्या संस्थापक सदस्य संजीवनीताई मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज आपण कवयित्री संमेलन आयोजित केले आहे. संजीवनीताईंनी शाळकरी वयातच काव्यलेखनाला सुरुवात केली होती. 1932 साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्य संमेलनात त्यांचा काव्यप्रवेश झाला. काव्य संजीवनी हा त्यांचा पहिला कविता संग्रह, परंतु राका या कविता संग्रहामुळे त्या रसिकांपर्यंत पोहोचल्या. संसार, छाया, चित्रा, चंद्रफूल, मी दिवाणी, आत्मीय हे त्यांचे कविता संग्रह. भावपुष्प व परिमला हे त्यांचे गीतसंग्रह. संजीवनीताईंनी काव्यलेखनाला सुरुवात केली तेव्हा तो काळ होता भारातांब्यांचा. त्यांच्या काव्यशैलीचा प्रभाव त्यांच्या काव्यावर होता आणि रवी किरण मंडळाने निर्माण केलेले
गायनास अनुकूल वातावरण त्यांना मिळाले होते. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनी त्यांच्या कवितेवर होती. अशा वातावरणात, अशा संस्कारात त्यांची कविता बहरत होती. स्वप्नाळू प्रणयिनी आणि संसारी गृहिणी असे भावविश्व त्यांच्या लेखनात उतरत होते. संजीवनीताईंच्या कविता आणि गीते आपल्याला मोहिनी घालतात. सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोरग, मधोमध्ये विसावला माझा चित्त चोरग, ह्या अशा त्यांची अशी आठवणीतली गाणी. तितकीच त्यांची बालगीतेही लक्षवेधी आहेत. बरं का ग आई, हसूबाई हसू, या त्यांच्या संग्रहाला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरवच केला आहे. अशा संजीवनीताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आज कवयित्री संमेलन आयोजित केलं आहे. त्या सगळ्यांच्या कवितांचा आपण आनंद घेऊयात. धन्यवाद वैशाली. ह्या कविसंमेलनाची सुरुवात मी संजीवनीताईंच्याच 2 रचनांनी करणार आहे. पहिली रचना आहे तुझी प्रीती. घन दाट काळोखात रानोवन कोंदाटले, घन दाट काळोखात रानोवन कोंदाटले, तुझ्या प्रीतीच्या तेजात विश्व माझे उजळले. तळपत्या सूर्यतेजे कोमेजली पुष्पमाला, तळपत्या सूर्यतेजे कोमेजली पुष्पमाला, तुझ्या प्रीतीच्या वृष्टीत मोहरून जीव आला, तुझ्या प्रीतीच्या वृष्टीत मोहरून जीव आला. प्रलयाच्या सोसाट्यात गढुळती जलकण, प्रलयाच्या सोसाट्यात गढुळती जलकण, तुझ्या प्रेमगंगे माझी जीव जाहला पावन, तुझ्या प्रेमगंगे माझी जीव जाहला पावन. भूकंपाच्या आघाताने हादरतो विश्वगोल, भूकंपाच्या आघाताने हादरतो विश्वगोल, तुझ्या प्रीतीचा आसरा सावरतो माझा तोल, तुझ्या प्रीतीचा आसरा सावरतो माझा तोल. जीवनाच्या कोलाहली विश्व जागेच अजून, जीवनाच्या कोलाहली विश्व जागेच अजून, सख्या तुझ्या प्रेमगानी झोपलेले माझे मन, सख्या तुझ्या प्रेमगानी झोपलेले माझे मन. संजीवनीताईंची दुसरी कविता आहे ही शैशवातल्या गोड सुखाची आहे. शीर्षक आहे सुख गोड शैशवीचे. वाटे पुन्हा मला मी होऊन बाळ यावे, वाटे पुन्हा मला मी होऊन बाळ यावे, सुख गोड शैशवीचे गमते पुन्हा लुटावे, सुख गोड शैशवीचे गमते पुन्हा लुटावे. अंकावरी सुखाने निद्रा प्रशांत घ्यावी, अंकावरी सुखाने निद्रा प्रशांत घ्यावी, येताच जाग हास्ये मातेस हसवावे. दूड दूड स्वैर साऱ्या सदनात धावडावे, दूड दूड स्वैर साऱ्या सदनात धावडावे, खोड्या करून नाना लपुनी भये बसावे, खोड्या करून नाना लपुनी भये बसावे. जरी रागवून माता पाहिल एकवार, जरी रागवून माता पाहिल एकवार, हळुवार बाहुपाशी क्षणी त्याच बद्ध व्हावे, हळुवार बाहुपाशी क्षणी त्याच बद्ध व्हावे. अपराध नित्य होवो तरी घोर नामनाला, अपराध नित्य होवो तरी घोर नामनाला, मृदू झुलती क्षमेची लेऊन शांत व्हावे, मृदू झुलती क्षमेची लेऊन शांत व्हावे. मुखी बोल बोबडे ते नयनात भाव भोळे, मुखी बोल बोबडे ते नयनात भाव भोळे, दाऊन बाळ रूपा सकलास तोषवावे, दाऊन बाळ रूपा सकलास तोषवावे. फेकून प्रौढतेचे ओझे हळूच द्यावे, फेकून प्रौढतेचे ओझे हळूच द्यावे, सुख गोड शैशवीचे गमते पुन्हा लुटावे, सुख गोड शैशवीचे गमते पुन्हा लुटावे. यानंतर आपल्या कवी संमेलनामध्ये प्रथम कविता सादर करायला येत आहेत सुनीता टिल्लू आणि त्यांची कविता आहे
पाखरांना कसं कळतं? तर ऐकूया. नमस्कार, मी सुनीता टिल्लू. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी मी माझी एक रचना सादर करीत आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी आयोजकांची मनःपूर्वक आभारी आहे. कवितेचं शीर्षक आहे कसे कळते. पाखरांना कसे कळते पानांशी सलगी करण्याचे. पाखरांना कसे कळते पानांशी सलगी करण्याचे. फुलांना न दुखवता चुंबून घेण्याचे. फुलांना न दुखवता चुंबून घेण्याचे. उडताना पंखांना स्थिर करून गगनाची गहन उदासी पेलण्याचे. उडताना पंखांना स्थिर करून गगनाची गहन उदासी पेलण्याचे. पाण्यावर उतरताना हळूवार होण्याचे. पाण्यावर उतरताना हळूवार होण्याचे. रानाच्या मैफिलीत अनवट राग आळवण्याचे. घरट्यासाठी गवताच्या नेमक्या काड्या गोळा करण्याचे. घरट्यासाठी गवताच्या नेमक्या काड्या गोळा करण्याचे. देशांतराला निघण्याची वेळ आल्याचे. देशांतराला निघण्याची वेळ आल्याचे. कसे कळते आपले आभाळ मागे पडल्याचे. कसे कळते आपले आभाळ मागे पडल्याचे. घरट्यात परतताना निळाईचा मूक निरोप घेण्याचे. घरट्यात परतताना निळाईचा मूक निरोप घेण्याचे. कसे कळते माझ्या डोळ्यात सांजावल्याचे. कसे कळते माझ्या डोळ्यात सांजावल्याचे. गळ्यात हुलका दाटून आल्याचे. माझ्या हाकेला प्रतिसादाची शीळ घालण्याचे. माझ्या हाकेला प्रतिसादाची शीळ घालण्याचे. हेही कसे कळते माझे आभार त्यांच्यासाठीच असल्याचे. हेही कसे कळते माझे आभार त्यांच्यासाठीच असल्याचे. त्यांच्यासाठीच असल्याचे. धन्यवाद. अतिशय छान रचना सुनीताताई. यानंतर आपल्या पुढे रचना सादर करायला येत आहेत अपर्णा चितळे. ह्यासुद्धा एक छान कवयित्री आहेत आणि आज त्या आपली एक अभंग रचना सादर करणार आहेत जिचं शीर्षक आहे वारी. आणि त्यानंतर आपल्या भेटीला येणार आहे कवयित्री लीना दामले. खगोलाचा अभ्यास करणारी लीना कविताही छान करते. अपर्णा त्यांच्या कवितेनंतर आपण तिची कविता ऐकणार आहोत. तर सुरुवातीला येत आहेत अपर्णा चितळे. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी मी अपर्णा चितळे माझी वारी ही एक रचना सादर करत आहे. वारी. वारीत चालेन विठ्ठला भेटेन त्याचेच सदन माझे मन. वारीत चालेन विठ्ठला भेटेन त्याचेच सदन माझे मन. वारीत चालता विठ्ठल भेटावा मनात असावा वास त्याचा. वारीत चालता विठ्ठल भेटावा मनात असावा वास त्याचा. वारीत चालता शोधता विठ्ठला विठू ज्याचा त्याला भेटे तिथे. वारीत चालता शोधता विठ्ठला विठू ज्याचा त्याला भेटे तिथे. पंढरीची वारी सारे वारकरी मीही वारकरी पंढरीची. पंढरीची वारी सारे वारकरी मीही वारकरी पंढरीची. जावे पंढरीसी भेटाया विठूसी मन संसारासी आता नसो. जावे पंढरीसी भेटाया विठूसी मन संसारासी आता नसो. पाय चालतात पंढरीची वाट वारीचा शेवट विठू भेटे. पाय चालतात
पंढरीची वाट, वारीचा शेवट विठू भेटे. किंवा तो विठ्ठल सामोरा येईल, किंवा तो विठ्ठल सामोरा येईल, जिथे तो भेटेल संपेवारी, जिथे तो भेटेल संपेवारी, जिथे तो भेटेल संपेवारी. धन्यवाद. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठी स्मृती कवी संमेलनासाठी मी लीना दामले उर्फ खगोलीना माझी एक रचना सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे प्रकाश. उगवता सूर्य उजळे आकाश, पसरे प्रकाश चहूदिशी. आवरी प्रकाश पाहू दे रे डोळा, ताऱ्यांच्या त्या कळा तेजोनिधी. झाकून टाकीसी अमोल खजिना, हिरे मोती नाना अवकाशी. तारका समूह दीर्घिकानी तारे, तेजोमेघ सारे अगणित. तेजाने तव त्या दिव्यशा शलाका, झाकल्यास फुका अवकाशी. अजब मागणे करते तुझला, आवरी आपुल्या तेजो राशी. धन्यवाद. धन्यवाद अपर्णाताई आणि लीना. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला येत आहे कल्पना देशपांडे. आपल्याला माहीत आहे कल्पना एकपात्री प्रयोग करत असते, त्याचबरोबर लेखन, कविता लिहिणं हेही तिचं चालू असतं. आज ती देवाविषयी आपल्या रचनेतून काही सांगते आहे. तिला एकदा एकटीलाच देवळात का जावंसं वाटलं हे ती सांगणार आहे. कल्पना देशपांडे. नमस्कार. मी कल्पना देशपांडे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आयोजित संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी मी माझ्या त्या रचना आपल्यापुढे सादर करते. देव. एकदा मला एकटीलाच देवळात जावंसं वाटलं. एकदा मला एकटीलाच देवळात जावंसं वाटलं. त्याच्यासमोर बसून आपलं मन मोकळं करावं वाटलं. एकदा मला एकटीलाच देवळात जावंसं वाटलं. त्याच्यासमोर बसून आपलं मन मोकळं करावं वाटलं. त्याच्या चरणी मी माझं माथं जेव्हा टेकलं, त्याच्या चरणी मी माझं माथं जेव्हा टेकलं, तो माझ्याशीच बोलतो आहे असंच मला भासलं. त्याच्या चरणी मी माझं माथं जेव्हा टेकलं, तो माझ्याशीच बोलतो आहे असंच मला भासलं. देव सहज भेटत नाही हे मला पटलं. देव सहज भेटत नाही हे मला पटलं. माझ्या मनाने मला जेव्हा जनीबद्दल सांगितलं. देव सहज भेटत नाही हे मला पटलं. माझ्या मनाने मला जेव्हा जनीबद्दल सांगितलं. पांडुरंगाच्या भेटीसाठी जनीनं किती सोसलं. पांडुरंगाच्या भेटीसाठी जनीनं किती सोसलं. अहो तेव्हाच तिला विठ्ठलाचं सावळं रूप भेटलं. पांडुरंगाच्या भेटीसाठी जनीनं किती सोसलं. तेव्हाच तिला विठ्ठलाचं सावळं रूप भेटलं. मी माझ्या भावनांना मग नकळतच आवरलं. मी माझ्या भावनांना मग नकळतच आवरलं. भक्तिभावानं त्याचं सावळं रूप फक्त नयनामध्ये साठवलं. भक्तिभावानं त्याचं सावळं रूप फक्त नयनामध्ये साठवलं. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करायला येते आहे मीना सातपुते. मीना सातपुते ही सुद्धा मुक्तछंद अतिशय सुंदर लिहिते. आज तिने जगात अतोनात कविता झाल्या आहेत असं तिला वाटतं आहे आणि त्याविषयी ती काय म्हणते आहे ऐकूया. मीना सातपुते. नमस्कार. साहित्यप्रेमी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या कवी संमेलनासाठी मी सौ मीना सातपुते माझी एक स्वरचित रचना सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे अतोनात जगी माजली कविता. अतोनात जगी माजली कविता, अतोनात जगी माजली कविता, खरे रूप आता गवसेना. मांडला बाजार कसोट्यांची माव, मांडला बाजार कसोट्यांची माव, इथे धावा धाव व्यक्त होण्या. खऱ्या खोट्याचीही नसेच जाणीव, खऱ्या खोट्याचीही नसेच जाणीव, उगा देती भाव व्यर्थ कोणा.
पाय चाटून या वाहवा मिळते, पाय चाटून या वाहवा मिळते, शब्दभ्रम इथे फोपावला. शब्दांची गिरणी शब्दांचे चपीठ, शब्दांची गिरणी शब्दांचे चपीठ, फिरविती पाठ शब्द आता, फिरविती पाठ शब्द आता. आपणा सर्वांना माहितीच आहे की संजीवनीताईंनी अतिशय उत्कृष्ट गीतं लिहिली आहेत. त्यातली काही गीतं आपण रेडिओवर सतत ऐकत असतो. तर अशीच एक गेय रचना घेऊन अश्विनीताई आपल्यासमोर येत आहेत. विठ्ठल सावळा शिवारात उभा माझा विठ्ठल सावळा, ही रचना त्या सादर करतायत अश्विनी पिंगळे. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनात मी अश्विनी पिंगळे माझी स्वतःची रचना सादर करत आहे. शीर्षक आहे जगा आगळी राखण. शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा माझा विठ्ठल सावळा, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, हाती धरुनी गोफण फिरवी राखीतो हा मळा, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, उसामधली कोल्हे कुई पिटाळून लावी, अहंकाराचा हा कलगा निवळून टाकी, अहंकाराचा हा कलगा निवळून टाकी, जिभेवरती साखर पेरुनी, जिभेवरती साखर पेरुनी लावी गोड लळा, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, कणसामधील धान माझे सुरक्षित ठेवी, राघुमैना चिमण्या यांना वाटा त्यांचा देई, कणसामधील धान माझे सुरक्षित ठेवी, राघुमैना चिमण्या यांना वाटा त्यांचा देई, नाही भेद नाही द्वेष, नाही भेद नाही द्वेष, शिकवण ही मजला, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, लोभ मोह मत्सर यांची टोळ धाड परतुनी लावी, क्रोधरूपी अग्नीलाही विझवून टाकी, लोभ मोह मत्सर यांची टोळ धाड परतुनी लावी, क्रोधरूपी अग्नीलाही विझवून टाकी, जगागळी ही राखण, जगागळी ही राखण, दाटे प्रेमाचा उमाळा, शिवारात उभा माझ्या विठ्ठल सावळा, हाती धरुनी गोफण फिरवी राखीतो हा मळा, शिवारात उभा माझ्या, शिवारात उभा माझा, शिवारात उभ्या माझ्या विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा, विठ्ठल सावळा.
धन्यवाद. आता आपल्यासमोर कविता सादर करायला येणार आहेत मीनाक्षी नवले. अतिशय मार्मिक चारोळ्या लिहिण्यात मीनाक्षीताईंचा हातखंडा आहे. आता आज त्या कोणती रचना सादर करत आहेत बघूयात आज आपण. आणि त्यांच्यानंतर प्रतिभा पवार आपली रचना सादर करणार आहेत. त्या कवितेचं शीर्षक आहे साठीच्या बनात. तर सर्वप्रथम मीनाक्षी नवले आणि त्यांच्यानंतर प्रतिभा पवार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी मी मीनाक्षी नवले माझी एक रचना सादर करीत आहे. कवितेचं नाव तू आणि मी. खूप दिवसांनी की वर्षांनी भेटलास, खूप दिवसांनी की वर्षांनी भेटलास, अजूनही तशीच आहेस ग म्हणालास, अजूनही तशीच आहेस ग म्हणालास, साधी सरळ पूर्वीसारखीच, साधी सरळ पूर्वीसारखीच. अरे तुला माहीत नाही का, अरे तुला माहीत नाही का, वाकडी तिकडी रेषा काढण्यापेक्षा, वाकडी तिकडी रेषा काढण्यापेक्षा सरळ रेषा काढणे खूप अवघड, वाकडी तिकडी रेषा काढण्यापेक्षा सरळ रेषा काढणे खूप अवघड. त्या सरळपणात मिटून टाकावे लागतात आपल्या स्वभावातले सारे कंगोरे, त्या सरळपणात मिटून टाकावे लागतात आपल्या स्वभावातील सारे कंगोरे आणि त्याची धार. आयुष्यभर दुसऱ्याशी जमून घेताना दुमडून घ्यावे लागतात संसाराचे कानेकोपरे. आयुष्यभर दुसऱ्याशी जमून घेताना दुमडून घ्यावे लागतात संसाराचे कानेकोपरे आणि मनाचे कप्पेही न दिसणारी मुरड घाली, जे सतत टोचत राहतात मनाला आतून, सारेच होते बेचव आळणी त्या सरळपणाच्या बुरख्याखाली. जाणवले का तुला तुझाही एक कप्पा बंद केलेला, जाणवले का तुला तुझाही एक कप्पा बंद केलेला, पुढच्या जन्मी उघडण्यासाठी फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी. नमस्कार, मी सौ प्रतिभा पवार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठी स्मृती कवी संमेलनासाठी आज मी माझी एक रचना सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे साठीच्या बनात. तारुण्याचं हिरवं रान श्रावण सरीत भिजत जातं, साठीचं पिवळं पान ऊन पाऊस झेलत येता साठीच्या बनात वादळवाट आठवे मनात, भैरवीचे सूर सांगते कानात, उतरला घाट भीज या सुरात. भैरवीचे सूर सांगते कानात, उतरला घाट भीज या सुरात. या कातर सांजवेळी हवा मायेचा गारवा, या कातर सांजवेळी हवा मायेचा गारवा, मनाच्या वळचणीला गतस्मृतींचा पारवा. आयुष्याच्या पाऊलवाटा सरत्या बहरा सांगून गेल्या, आयुष्याच्या पाऊलवाटा सरत्या बहरा सांगून गेल्या, कलत्या उन्हात कळलंच नाही सांज सावल्या अंगणी आल्या, सरत्या उन्हात कळलंच नाही सांज सावल्या अंगणी आल्या. उतरत्या उन्हात उतरले घाट आयुष्यातले राग अनुराग,
उतरत्या उन्हात उतरले घाट, आयुष्यातले राग अनुराग, ओहोटीच्या वाळूत रुतले थकल्या पावलांचे माग. झुलतं मनाचं सांज पाखरू, झुलतं मनाचं सांज पाखरू, सरल्या ऋतूंच्या डहाळीवर, ही सांज किरणं झेप घेती त्या सोन पिवळ्या दिवसा, ही सांज किरणं झेप घेती त्या सोन पिवळ्या दिवसांवर. पिकल्या पिवळ्या पानांनी का करावी कुरकुर, पिकल्या पिवळ्या पानांनी का करावी कुरकुर, ही तर भोगल्या क्षणांच्या काळजातली हुरहुर, ही तर भोगल्या क्षणांच्या काळजातली हुरहुर. तरीही तरीही एक हिरवा कोंब हसतो मनाच्या तळाशी, तरीही एक हिरवा कोंब हसतो मनाच्या तळाशी. मनातलं स्वानंदाचं झाड साठीत जपावं हृदयाशी, मनातलं हे स्वानंदाचं झाड साठीत जपावं हृदयाशी. धन्यवाद. जीवाच्या जीव लगा नंद लाला रे, नंद लाला रे, नंद लाला रे. संजीवनीताईंची ही रचना आपण रेडिओवर खूप वेळा ऐकलेली आहे. तर अशीच मैत्रीवरची एक रचना आपल्यासमोर सादर करत आहेत रेखा देशमुख. नमस्ते, मी डॉक्टर रेखा देशमुख पुण्याहून बोलते आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी माझी एक रचना सादर करत आहे. रचनेचं नाव आहे मैत्री. तनातनातील श्वास मैत्री, तनातनातील श्वास मैत्री, मनामनातील उश्वास मैत्री, मनातील खोल विश्वास मैत्री, क्षणाक्षणांचा सहवास मैत्री, वैचारिक सहसंवेदना मैत्री, अनुभवी जाणीवांची मैत्री, नात्यांमधली जागृती मैत्री, नात्यांमधली जागृती मैत्री, साथीदाराला हात देणारी मैत्री, आजन्म भेटीचा करार मैत्री, आजन्म भेटीचा करार मैत्री, प्रेम क्षणामधला ठाव मैत्री, प्रेमातील एक ठहराव मैत्री, घासातील अर्धा घास मैत्री. शेवटचं कडवं घेते. चुकांवरली पांघरुण मैत्री, चुकांवरील पांघरुण मैत्री, दुःखावरली फुंकर ही मैत्री, नवसृजनाचा कोंब मैत्री, नवसृजनाचा कोंब मैत्री, क्षणोक्षणी वाढते रोप मैत्री, क्षणोक्षणी वाढते रोप मैत्री. धन्यवाद. आजच्या कवी संमेलनातल्या आता काही कविता शिल्लक आहेत. आपल्यासमोर रचना सादर करायला येत आहेत कुंदा कुलकर्णी. याही अतिशय सुंदर कविता रचना करत असतात. मी त्यांना आमंत्रित करते. नमस्कार, मी कुंदा कुलकर्णी एक कविता सादर करते आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बहुरूपी पाऊस. पहावा पाऊस, वर्णावा पाऊस, स्मरावा पाऊस, अनुभवावा पाऊस. धुंद करी मन, ओला तो सुगंध, हिरवे हिरवे स्वप्न, पहिला पाऊस, पहिला पाऊस. उरी नव स्वप्ने, उरी नव स्वप्ने, अधीरती मने, चिंब चिंब भिजुनी, सुखवी पाऊस, सुखवी पाऊस. धुवांधार येई कधी, धुवांधार येई कधी, कधी येई रिम झिम, धरणीस उरा उरी, भेटतो पाऊस, भेटतो पाऊस. सासरी निघाली, सासरी निघाली लाडाची ती लेक, माय पित्यांच्या नयनी, तुडुंब पाऊस, तुडुंब पाऊस. माहेरी सुखाचा, माहेरी सुखाचा, सासरी सख्याचा, बोबड्या बोलांचा, संसारी पाऊस, संसारी पाऊस. तांडवच करी कधी, तांडवच करी कधी, कधी नभालाच भेदी, महापूर येता नदी, भिववी पाऊस, भिववी पाऊस. सर 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 येतो, सर 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 येतो, उन्हातही हसतो, इंद्रधनु दाखवतो, आकाशी पाऊस, आकाशी पाऊस.
अरे अरे माणसा, अरे अरे माणसा, प्रदूषणाचा रे फासा, झाडांनाच जोपासा, रुसू नये पाऊस, रुसू नये पाऊस. भारी हा लहरी हो, भारी हा लहरी हो, भारीच खट्याळही, साहित्य मंचावरी शब्दांचा पाऊस, शब्दांचा पाऊस. राही हा मनात, राही हा मनात, राही हा जनात, सलामीला आता येऊ टाळ्यांचा पाऊस, टाळ्यांचा पाऊस, टाळ्यांचा पाऊस. धन्यवाद. यानंतरच्या आपल्या कवयित्री आहेत प्रतिमा कुलकर्णी. प्रतिमा कुलकर्णी आपणा सर्वांना माहीत आहेत की अतिशय सुंदर सुंदर रचना करत असतात. तशीच आज त्या कोणती रचना सादर करतायत आपण ऐकूयात. नमस्कार, मी प्रतिमा कुलकर्णी. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनासाठी माझी एक कविता सादर करते आहे. प्रतिबिंबातच हरवून जावे, चंद्राची नितळशी कांती, रविबिंबाचे कुंकुम ल्यावे. चंद्राची नितळशी कांती, रविबिंबाचे कुंकुम ल्यावे. फुला फुलांचे रंग प्रसाधन, सृष्टीतील सौंदर्य लुटावे. फुला फुलांचे रंग प्रसाधन, सृष्टीतील सौंदर्य लुटावे. आकाशी अलवार ओढणी, आकाशी अलवार ओढणी, इंद्रधनुची त्यावर नक्षी. आकाशी अलवार ओढणी, इंद्रधनुची त्यावर नक्षी. फुलपाखरी वस्त्रांवरती, मयूरपंखी हिरवे पक्षी. आकाशी अलवार ओढणी, इंद्रधनुची त्यावर नक्षी. फुलपाखरी वस्त्रांवरती, मयूरपंखी हिरवे पक्षी. निसर्ग लेवुनी तना मनावर, निसर्ग लेवुनी तना मनावर, शांत जलाशय शोधित जावे. निसर्ग लेवुनी तना मनावर, शांत जलाशय शोधित जावे. जलदर्पणी वाकून पाहता, प्रतिबिंबातच हरवून जावे. जलदर्पणी वाकून पाहता, प्रतिबिंबातच हरवून जावे. प्रतिबिंबातच हरवून जावे. धन्यवाद. संमेलनाचा शेवटी कवयित्री योगिनी जोशी आपली एक रचना सादर करत आहेत. आपल्याला माहिती आहे की कवयित्री योगिनी जोशी ह्या उत्तम गायिका पण आहेत आणि अतिशय तरल आणि सुंदर अशा त्यांच्या रचना असतात. तर कार्यक्रमाची सांगता आपण योगिनी जोशी यांच्या कवितेनं करत आहोत आणि या रचनेनंतर संजीवनीताईंच्या अजून 2 रचना सादर होणार आहेत. ऐकूया. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती काव्य संमेलनासाठी मी योगिनी जोशी माझी एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे उजाडताना. उजाडताना गगनकडांची श्यामल रेषा सुंदर हसते. झाडांमधल्या अंधाराची शाई पुसते. माझ्या क्षितिजामधले अंतर गोचर होते. टिमटिमणारे उंच विजेचे दिवे सावळ्या प्रकाशात त्या अंधाराला उजळविणाऱ्या पोलादी पुरुषांशी आपुले सांगत नाते विझून जाती. उजाडताना, उजाडताना जुनीच सृष्टी पुन्हा एकदा नवी भासते. गुलाबी उषा रोज सारखी पुन्हा हासते. चराचराचे पुन्हा तान्हुले उठून बसते. हिरण्यशिल्पी पूर्वकडांवर उभा राहुनी अंधाराचा काळा कातळ खोदत कोरत धरतीवरचे अपूर्व वैभव समूर्त करतो पुन्हा एकदा. उजाडताना, उजाडताना हलके हलके राज्यतमाचे सरून जाते. पिवळे पिवळे ऊन कोवळे भरून जाते. शुभ्र धुक्याची
शीतल दुलई विरून जाते. रवी किरणांचे कोमल कर पसरुनी धरेला कवेत घेऊन, हिरव्या कुरणांचे शेतांचे मौसर जावळ प्रेम भराने हुंगून घेती भल्या पहाटे. उजाडताना उजाडताना मी स्वप्नांना संदर्भांसह विसरत जाते. उजाडताना मी स्वप्नांना संदर्भांसह विसरत जाते. अंधाराचे काळे काजळ घसरत जाते. प्रकाश भरली अमूर्त जाणीव पसरत जाते. देहामधले माझे मीपण, देहामधले माझे मीपण अज्ञाताच्या वाटांवरुनी अदृष्टाचे बोट पकडुनी क्षितिजा पल्याड दूर दूरवर बघता बघता उतरत जाते. उजाडताना उजाडताना. धन्यवाद. मैत्रिणींनो, योगिनीच्या या रचनेनंतर आता आपण संजीवनीताईंच्या 2 कविता ऐकणार आहोत. त्यातली पहिली कविता आपल्याला ऐकवते आहे आरती देवगावकर. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संजीवनी मराठे स्मृती कवी संमेलनात मी आरती देवगावकर संजीवनीताईंचीच एक रचना सादर करत आहे. शीर्षक आहे मी न कुणाला. कशी अचानक जनी प्रगटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकत येती रूपवती कामिनी. हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतीचा वेध लावती उरी. त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. अवकाशावर धुंद उशेचे स्मित ओघळते कसे, स्मितासवे त्या उन्मेषांचे बाग बहरती कसे. क्षितिज मंडली अथवा झुलते रजत पौर्णिमा कशी, मनोभावन्हाणीत राहते शीतल ज्योत्स्ना रशी. आंतर बाहिर एक सुरावट घुमे सुरावर कशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. हे स्वप्न सुंदर जीवन मंदिर कुणी कसे उभविले, मी न कुणाला दावा याची शिलालेख आतले. समयी मधली ज्योत अहर्निश भाव भरे तेवते, तिच्या प्रकाशी कुणा पुढे मी हितगुज आलापिते. कशी नाचते कीर्तन रंगी हरपून जाते कशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. धन्यवाद. धन्यवाद आरती. यानंतर संजीवनीबाईंची दुसरी रचना सादर करण्यासाठी येते आहे स्वाती यादव. आणि संजीवनीताईंच्या या रचनेनंतर कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आयोजित संजीवनी मराठे स्मृती काव्य संमेलनामध्ये मी स्वाती यादव संजीवनीताईंचीच एक रचना सादर करत आहे. गीताचे बोल आहेत, जायचे असेल तरी. जायचे असेल जरी नकळता निघून जा, नकळता निघून जा. फूल फूल हुंगता चांदण्यात दंगता, देह भान हरपता, खुशाल मज पुढून जा, नकळता निघून जा. केश पाश सोडूनी त्यात वदन झाकुनी,
रुसुनी बैसते तदा लपत छपत दूर जा नकळता निघून जा. गान गायल्यावरी बीन सारुनी दुरी गान गायल्यावरी बीन सारुनी दुरी थकुनी नयन झाकिते त्या क्षणी उठून जा नकळता निघून जा. क्षणिक जायचे असे लागू दे तुला पिसे क्षणिक जायचे असे लागू दे तुला पिसे विरही मिलनी सुखे मजसी गुंगवून जा नकळता निघून जा. आणि जर अखेरचे तुझ असेल जायचे जात जात पदतली प्राण हे चुरून जा प्राण हे चुरून जा. जायचे असेल तरी नकळता निघून जा नकळता निघून जा. धन्यवाद. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्यांच्या प्रोत्साहनाने हे यूट्यूब चॅनेल आपलं सुरू झालं आहे आणि पहिलाच त्यावरचा कार्यक्रम आपल्या संस्थापक सदस्य संजीवनीताई मराठे यांचा होतोय. हा एक खूप चांगला योगायोग घडून आलेला आहे. संजीवनी ताईंच्या कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानते. सहभागी कवयित्रींचे आभार. आपणा सर्व साहित्यप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांचे आभार मानते आणि याबरोबरच हे काव्य संमेलन इथं संपलं असं जाहीर करते. धन्यवाद.